वहिनी साहेब, लॉन्ड्रीचे कपडे. येस, थँक्यू. येतो मी. काय ग, सगळे कपडे आलेत ना? जरा तपासून घ्या. माझ्या 2 साड्या पण होत्या, बघ जरा. यांना एकत्र आणण्याची चांगली संधी आहे. आता बाबांचे कपडे घेऊन आईंनाच पाठवते. आई, एक काम करता का? हे सगळ्यांचेच कपडे आलेत वाटतं, माझे, अधिपतींचे, आणि तुम्ही बाबांचे कपडे देता का त्यांना? हो, देते ना. सॉरी, आम्ही तुम्हाला सांगते, पण हे इतके सगळे कपडे आलेत ना म्हणून. अगं एवढं काय त्यात? एवढेच आहेत? आहेत आहेत, अजून आहेत. त्या 2 साड्या दे जरा. हा, हे घे. आणखीन काही आहेत? नाही, एवढंच आहे. अशी आयडिया चालली आहे हिची. सारखं खोलीत पाठवायला वय त्या चारूबाईला. तू किती बी प्रयत्न कर ग मास्तरडे, म्या तुझ्या मनासारखं काय बी होत देत नसत्या. नमस्कार सर. अधिपती, हा संतोष आपल्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे. नमस्कार सर. याला मी आधीच फोन करून ठेवला होता. या सर. नमस्कार. अधिपती सरकार, तुम्ही आलात. नमस्कार. नमस्कार. या बस बसा बसा. अहो तुम्ही बसा की, बसा. सरकार घ्या. नाही नाही, राहू द्या. अहो नाही नाही, पाणी थोडं. पाणी द्या. चालतं. काय नाही, तुमच्या संग एक विषय बोलायचा होता, म्हणताना आलो. आता तुम्हाला कितपत कल्पना आहे का नाही मला माहित नाही, पण थोरल्या सरकार आमच्या आईसाहेब गेले काही दिवस म्हणजे त्यांचा काही पत्ता नाही आहे. होय होय, लागली आम्हाला खबर. तेच तुमच्यापैकी कोणाचा संपर्क झालाय का त्यांच्या संग विचारायचं होतं, किंवा काय प्रत्यक्ष भेटणं झालंय का, किंवा फोन बिन झालाय का. आमचा एकदा फोन झाला होता, म्हणजे आम्हाला फोन आला होता. त्याच्यानंतर काय फोन नाही, आणि त्या नंबरवर आता आम्ही जेव्हा जेव्हा फोन करण्याचा प्रयत्न करतोय तो नंबर काय अस्तित्वात नाही वगैरे असं येतं, ते काय लागत नाही. ह्याच गावात असं नव्हं, आजूबाजूच्या गावात पण काय जर तुम्हाला माहिती मिळाली असेल आईसाहेबांविषयी, कुठल्या माणसाचा जर तुमच्याशी संपर्क झाला असेल की आम्ही बघितलं बाबा भुवनेश्वरी सरकारनं वगैरे असं सांगितलं असेल, तर प्लीज आम्हाला सांगा. मी लई आशा घेऊन आलो तुमच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल अशा हिशोबाने. अहो अधिपती सरकार, काय सांगू तुम्हाला, मला आणि या बबण्याला लय मदत केली होती त्यांनी. आम्हीच कर्जबाजारी झालो, आमच्या कर्जाच्या हप्त्याची जिम्मेदारी घेतली त्यांनी, म्हणून तर आमचं जगणं सोपं झालं. योपाक्या तर जीव द्यायला निघाला होता. आम्ही सर्व जे काय आहोत ना, ते भुवनेश्वरी सरकारामुळेच आहोत. अहो, त्या गावात दरबार भरवायच्या, स्वतः पुढे येऊन लोकांच्या अडचणी समजून त्यांना मदत करायच्या. कामं दिले हो त्यांनी हाताला आमच्या. लय उपकार त्यांचे आमच्या आणि आमच्या गावावर. अगो बया 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 बया, अहो हे काय हो? हा, अहो घरात एवढे नोकर चाकर आहेत, तुम्ही कशा पायी एवढी कापडं घेऊन चाललायसा? का अधिपती भांडले म्हणून नाराज होऊन घरबीर सोडून चाललाय का काय? गंमत गंमत केली हो, रागबिग मालू नका बरं का. त्याचं काय आहे, मला का नाही लई वाईट वाटतं बघा तुमचं. म्हणजे बघा की, तुम्ही आई असून अधिपती काय तुमसनी आईचा मान देणं झालं ती. आता तुमसनी बी ध्यानात आलंच असेल की का आईपेक्षा त्यांच्यासाठी माझी ताई किती महत्वाची आहे ते. काय आहे नव, माझ्या ताईनं लई जीव लावलाय व त्यासनी. आणि मला माहित आहे त्यांच्या आई साहेबांपुढं ते कुणाला बी उभं करणार नाहीत, राहूच देणार नाहीत. म्हणूनच मला तुमचं लई वाईट वाटतंय बघा. नाही, पण मला अजिबात वाईट वाटत नाहीये की अधिपती माझ्यापेक्षा भुवनेश्वरीनं वरचं स्थान देतोय. ते साहजिकच आहे ना, ते समजू शकते मी. पण काय, वळणाचं पाणी वळणाकडे जातच. त्यामुळे आज ना उद्या अधिपती नक्की मला आईचं स्थान देईल, खात्री आहे मला. त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, आणि त्याहूनही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करायला चाललं होतं ते करा ना, मला माझी कामं करू द्या. आम्हाला जेव्हापासून कळलंय त्यांच्याबद्दल,
आम्ही सगळीच कातावलोय बघा. खूप टेन्शन आलंय आमासनी पण. आम्ही बी त्यांच्याबद्दल चौकशी करतोय, शोधतोय, पण त्यांचा कुणाशी बी काय संपर्क नाही झाला ह्या गावात. अहो इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं झालं बघा आता. आम्ही पण खूप चौकशी केली त्यांची, पण दादा तुम्हाला खरं सांगू, आमच्यापैकी कोणालाच इथे त्यांचा फोन नाही आला आणि आम्ही सुद्धा त्यांना नाही बघितलं. म्हणजे या गावात काय आल्याच नाहीत अजून. नाही ना, या गावात काय आजूबाजूच्या कुठल्याच गावात त्या आल्या नाही. आम्ही सगळीकडे शोधलं त्यांना. कुठे गेले असतील कोणाच ठाऊक. त्यांच्या मनात काय चाललंय देवालाच माहीत. पण कसं झालं? कुठं निघून गेल्या? कशा गायब झाल्या? काय आता दादा, हे सगळे प्रश्न आम्हाला बी पडल्यात गेले कित्येक दिवस झालं. लई दिवस झालं, त्यांचा काय पत्त्याच नाही. तर सगळीकडे शोधलं माहिती आहे काय. सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावल्या, सगळी माणसं कामाला लावल्या, तरी काहीच मागमूसच नाही. तर आणि आता जसजसे दिवस जायला लागल्यात ना, तसं भीती वाटायला लागलं हो आम्हाला बी. आम्हाला काय माझ्या बी डोक्यात नव्हतं. हे ओंकार सर म्हणले की दर महिन्याला आईसाहेबांकडनं तुम्हाला फंडिंग यायचं म्हणून. मला बी माहीत नव्हतं. म्हणताना म्हणलं तुम्हाला समक्ष येऊन भेटावं, काय तुमच्याकडनं काय माहिती मिळते का बघा, असा विषय झाला. अहो ऐका की चारूबाई. आता काय? नाही म्हणजे मगाशी जे मी काय बोलले का नाही त्याचा राग बिग मानू नकासा. हा? म्हणजे मला जे वाटलं ते मी बोलले. मला पण जे वाटलं तेच मी पण बोलले. मला राग नाही आला. बरं तुम्ही तिकडे कुठे चाललायसा? तुमची खोली इकडे आहे ना व? अहो हे ह्यांचे कपडे आहेत ना, ते त्यांना देऊन येते. आता मात्र कमालच झाली बाई तुमची. अव तुम्ही घराच्या मालकीन बाई हायसा. ही असली कामं करणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही की नाही एक काम करा, ही समधी कापड माझ्याकडे द्या, मी ठेवते. द्या द्या हो द्या. आणि तुम्ही का नाही आता तुमच्या खोलीत जावा, आराम करा. हा बर. त्या मास्तरडीनं किती बी प्रयत्न केला नव तरी मी हाय आडवी यायला मांजरीवाणी. तुझ्यावर 24 तास लक्ष असणार आहे बघ माझं चारूबाई. ए धनाजी, धनाजी ये इकडं. ही घे कापड. मोठ्या मालकांची इस्त्रीची कापड आहेत. ही असली हलकी सलकी कामं म्या करायची का रे? हा अजिबात लक्ष नसतंय तुमच्या लोकांचं. जा चल येऊन ठेव. वहिनी साहेब काय करायलाय? सूप करते बाबांसाठी. हो आणा इकडे, म्या करतो. बरं ठीक आहे तुम्ही करा, पण फक्त सूप करा हा, त्यांना द्यायला जाऊ नका. का हो? मी आईंना सांगते द्यायला सूप. अहो त्या चिडत्याल. कोण? दुर्गेश्वरी मॅडम. अहो सरकारी इस्त्रीचे कपडे घेऊन मालकाच्या खोलीत चालले होते. त्याने त्यांच्याकडे घेऊन मला दिले. म्हटलं जा नेऊन ठेवू, म्हणून म्हणलं. वार वा धनाजी. काय र कसं सांगायलायस? माझी चुगली करायलायस वय तिला? किती काम करायला येतोस का भांडणं लावायला येतोस रे घरात? हा मावशी हो काय कशाला बोलताय तुम्ही? त्यांना ते असं काहीच करत नव्हते. काहीच केलेलं नाही. एवढी मोठी चुगली लावायला की माझ्याबद्दल? हा आणि असं सांगतोय जसं काय मी मुद्दामूनच कपडे घेतले त्यांच्याकडनं आणि ह्याला दिले ठेवाय. काय र? नाही नाही नाही, असं काहीच ते म्हणत नव्हते. त्यांनी फक्त जे सांगितलं ते, त्यांनी फक्त जे झालं ते सांगितलं. आणि तुम्ही मला सांगा मावशी, तुम्ही ह्यांच्याकडे का दिले कपडे? वा ग वा. आता तू माझी उलट तपासणी घेणार आहेस काय? अय धनाजी, तू काय तोंडाकडे बघत बसलायस रे? जा की तुझी बाकीची कामं कर. चल जा. वय मी सांगितलं. अगं घरात एवढे नोकर चाकर आहेत, त्यासनी करू दे की काम. चारूबाईंनी असली कामं करणं शोभते का त्यासनी? सांग बरं. सांगितलं मी त्यासनी. बोल. पण मावशी त्यांना जे हवंय ते करू दे ना त्यांना. आणि घरात नोकर चाकर असले म्हणून काय झालं? घरातल्या मालकिणीला जर काही करायचं असेल तर तुम्ही का अडवताय? म्हणजे मी मुद्दामच केलं असं म्हणायचंय का तुला? असंच आहे. त्याचं काय हाय? माझी ताई नाही ना व घरात. या समदे या आमच्यावरच आरोप करा. हे बघ तू काल आलेली पोरगी आहेस. तू सांगणार मला आता मी काय करायचंय काय नाही करायचंय? हा हे बघ म्या ताईची बहीण हाय. या नात्यानं म्या बी तुझी सासूच आहे. तेव्हा उलटी उत्तरं द्यायची नाहीत मला, कळलं? मी उलट उत्तर नाही देते तुम्हाला. एवढ्या का चिडताय तुम्ही? मी असं काय बोलले? हा
हे बरं आहे की यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे म्हणजे काय आहे, करून चोरून परत नामानिराळं राहायचं नाही का? म्हणजे काय झालं ग दुर्गे? विचार की हिला, विचार. तो धनाजी माझ्याबद्दल चुगली करत होता हिला, आणि ही त्याची बाजू घेऊन मलाच बोलायल्या. नाही नाही, बाजू असं नाही, मी असं काहीच बोलले नाहीये. बघ, तू आलीस का नाही म्हणून आता गप्प करायला मला. काय नाही ग, ताई नाही नव घरात, म्हणून आता ही स्वतःच घराची मालकीन व्हायल्या आणि आता रुबाब गाजवायल्या आपल्यावर. तुम्ही काही बी टेन्शन नका घेऊ अधिपती सरकार. थोरल्या सरकारने कुणाचं बी वाईट केलेलं नाही, उलट लोकांच्या भल्याचाच विचार केला. अशा माणसाचा देव तरी कशाला वाईट करेल? बरोबर आहे, पण आता एवढे दिवस झाले म्हणल्यावर टेन्शन येणं साहजिक आहे ना आम्हाला. तुम्ही नका काळजी करू, त्या जिथं बी असतील ना तिथं सुखरूपच असणार आहेत. आणि मी समध्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, आम्ही आमची कामं बाजूला टाकून थोरल्या सरकारांना शोधायला मदत करणार. हे आमचा शब्द आहे तुम्हाला. काय रा बरं वाटलं ऐकून. अहो बरं काय वाटायचं आहे, आमचं कर्तव्यच आहे ते. आम्ही एक काम करतो, वेगवेगळं ग्रुप करतो आणि सगळीकडे माणसं पाठवतो शोधायला. हां, संतोष, ही लिस्ट घे. भुवनेश्वर मॅडम ज्यांना मदत करायच्या ना त्या सगळ्यांची नावं आहे त्याच्यामध्ये. शोध घेतो त्यांचा. एक नंबर काम केलं तुम्ही. असं काहीच नाहीये मावशी, तुम्ही असं का बोलताय? अगं असं काय बोलताय म्हणजे? अगं हे समजा घडलंय म्हणून तर बोलायला ना, का मला उगं खूळ लागलंय? हा सांग की. नाही त्याचं काय आहे ना, आम्ही काय बी केलं का नाही त्याच्यात वाकडच बघायचं, चुकीचेच अर्थ घ्यायचे. तसं बी आमसनी काय शून्यच किंमत आहे या घरात, नाही का आत्ते? दुर्गे गप की जरा जरा तोंड बंद कर. पराचा कावळा करू नकस. का उगा एवढ्या थोड्या गोष्टीवरून वाद घालत असते ग? जा जा, तुझी कामं कर जा. का नक तिथे नाक खूप असते या. हा, आणि काय गरज होती ग हे एवढं समजा करायची? आत्ते आता तू बी जा, तू जा बघू इथून. जा गुमान. खऱ्याची दुनियाच नाही राहिली. ह्या अशा काय आजी, मी खरंच काहीच केलं नव्हतं एवढं. अगं जाऊ दे ग, तू कशाला उगाच तिच्याकडे लक्ष देती? अगं स्वभावच आहे तिचा असा, उगा कांगावं करते. ये बघ, तुला जे काही करायचंय ना व ते करत राहा. माझं दुर्गीकडे लक्ष आहे, मग काळजी करू. येते. हॅलो, हा मोहिते ताई बोला. अरे वा, थँक्यू. काही कळलं का? ठीक आहे, कुणाला काही कळलं तर मला फोन करायला सांगा हां प्लीज. आणि परत एकदा थँक्यू. बाय. खरंच भारावून गेल्याने झालं माहिती आहे का. मी इथे यायच्या आधी खरं तर खचून गेलो होतो. तुमच्या सगळ्यांकडे बघून ना मला आईसाहेबांचं कौतुक वाटते. तुमच्यासारखी माणसं त्यांनी जोडली होती. इथं आल्यावर मला जरा बरं वाटलं, उमेद मिळाल्यासारखं झालं. आपण एकमेकांच्या साथीनं आईसाहेबांना शोधून काढायचं म्हणजे काढायचं, एवढंच पास. हा, ए मम्मी, ह्या असलंच काहीतरी खायचं होतं तर घरी बसलो असतो की मस्त ऑर्डर केली असती. बाहेर कशा बी आलोय आपण. ए खुळी आहेस का ग तू? आपण मुद्दाहून बाहेर पडलोय, कळलं? बाहेर पडून काय करायचं? असं रस्त्यावर बेवर्षासारखं फिरायचं होय? अगं आपण बाहेरच राहायचंय आता थोडा वेळ, कळतंय तुला? हो, तुझ्या डोसक्यात काहीतरी चाललंय. काय चाललंय मम्मी? अगं अधिपतीशी घरात काय बी बोलता येणार नाही, त्याला बाहेरच गाठायला लागत. बाहेर गाठून काय करायचंय? तू जास्त प्रश्न विचारू नकस. तुला जेवढं सांगते तेवढं करायचं गपचिप. हे बघ, अधिपतीला फोन कर. मी जेवढं सांगते का नाही तेवढं सांग. चालेल, पण फोन लावण्या अगोदर सांग नेमकं बोलायचं काय, म्हणजे मला फोनवर बोलायला बरं पडत. बरे बघ, फोन लावायचा.
वहिनी साहेब काय स्वयंपाक करायचा? कोणत्या कोणत्या भाज्या करायच्या? मेथीची भाजी करूया डाळ घालून, आणि बटाटा हे बहुतेक, हां ते बघा, बटाट्याची रस्सा भाजी करूया. वय मेथीची भाजी करायची आहे. हो, आणखीन काय करायचंय ग? बटाट्याची रस्सा भाजी. बर, मला सगळी तयारी करून द्या, मी बघते स्वयंपाकाचं. अहो सरकार, तुम्ही कशा पाय आला तिकडे? म्या करतो की समजे काम, तुम्ही जावा आराम करा. अरे आराम करून कंटाळा आलाय म्हणून तर आले ना स्वयंपाकघरात. काय आहे, स्वयंपाक केला की जरा वेळ चांगला जातो, खूप आनंद मिळतो. मला प्रचंड आवडतो स्वयंपाक करायला. तुम्ही सगळी तयारी करून द्या, मी करते. अहो वहिनी साहेब, तुम्ही तरी. धनाजी काका, त्यांची इच्छा आहे ना, करू देत त्यांना. पण आई, हे एवढी सगळी तयारी वगैरे तुम्ही कशाला करताय? आम्ही ते केलं असतं बाकीचं. मला आवडतं ग हे करायला. तुम्हाला खूप आवडतं ना स्वयंपाक करायला? खूप. पण आई, तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जसं वाटतं ना आम्हाला सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खायला घालावं, तसंच मलाही वाटतं की कधीतरी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करावं. मला सांगा, तुम्हाला काय आवडतं खायला? मला ना ओली भेळ खूप आवडते. अहो आपल्या रंकाळ्यावरती 1 नंबर भेळ मिळते. आमची मिताळी सारखं मागे लागते, मला रंकाळा घेऊन चला भेळ खायला. मी म्हणतो मी एवढा तरबेज आहे, म्या बनवून देतो. तर म्हणती नाही नाही, मला तिकडचीच भेळ खायची आहे. रंकाळ्यावरची भेळ खाऊन किती वर्ष झाली. आई, तुम्हाला खायची आहे का भेळ आता? हा, म्हणजे खाऊया कधीतरी. हे आता जरा स्वयंपाकाचं बघूया ना. अहो ते जाऊ द्या, स्वयंपाकाचं आपण नंतर बघूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता हॉलमध्ये जा आणि तिथे थांबा, मी चहा करून आणते सगळ्यांसाठी. अगं आता स्वयंपाकाची सगळी तयारी चालली, मध्येच काय चहाचं काढलंस तू? आई, अहो जेवणाची वेळ पण झालेली नाही अजून, आपण करू ना तयारी सगळी नंतर. आम्ही करतो, तुम्ही आता हॉलमध्ये जा, मी चहा आणते तुमच्यासाठी. अगं पण आई, ऐकणार नाहीस तू. ही खरंच खूप चांगली संधी आहे. भेळ खाण्याचं निमित्त करून मी आईंना आणि बाबांना रंकाळ्यालाच पाठवते आता. तुम्हाला कळलं ना काय करायचंय? वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका. आई, चहा घ्या. आजी तुम्ही पण घ्या, हे घ्या. अक्षरा, तू घे ना चहा. हो घेते. अरे वा, सुनबाई, तुझ्या हातचा चहा म्हणजे मौजच. किती दिवसांनी आपण सगळे असं एकत्र चहा घेतोय ना. हो, म्हणून तर सगळ्यांना बोलवलं. पण सगळे कुठे आहेत? दुर्गेश्वरी आणि चंचला दिसत नाहीयेत. त्या बाहेर गेल्या आहेत. ऍक्च्युली आई, तुम्ही पण पाय मोकळं करून येतं का? तुम्हाला कंटाळा आला असेल ना घरात बसून. मी कुठे जाणार आता बाहेर? कुठे? तुम्हाला भेळ खायची होती ना, तुम्हाला भेळ खायची इच्छा झाली होती ना, तुम्ही म्हटला होतात मला. बाबा यांना रंकाळ्याला घेऊन जा ना, तिकडे छान भेळ मिळेल. अरे बापरे, इतकं लांब तिकडे तिकडे कशी जाऊ मी भेळ खायला? कशी म्हणजे? बाबा आईंना खरंच भेळ खायची आहे, मला कितीतरी वेळा म्हटल्यात त्या. आणि मी काय म्हणते, गाडी पण काढू नका, चालत जा तुम्ही. मस्त वॉक पण होईल तुमचा आणि आईंची भेळ खायची इच्छाही पूर्ण होईल. अक्षरा, आता या वेळेचं कुठे वॉक वगैरे करतेस? नाही, आता नको, राहू दे. मग ठीक आहे, गाडी काढा. मी सांगू का गाडी काढायला? अगं एवढं काय? नाही म्हणजे काय, तुम्हाला रिक्षा पण आवडते ना, मग बाबा यांना रिक्षाने घेऊन जा. अगं एवढं काही नाही त्या भेळेचं, म्हणजे मला खायची होती पण लगेच आता खाल्ली पाहिजे असं काही नाहीये. आणि अक्षरा, भेळ खायची आहे ना. आपला धनाजी खूप चांगली भेळ बनवतो. धनाजी काय रे, चल स्किल दाखव तुझं. वय वय, अहो धनाजी काका, बनवतो काय? रंकाळ्याला जितकी चांगली भेळ मिळते तितकी तुम्ही बनवणार आहात का? नाही नाही. बघा, एवढं काय ते भेळीचं? म्हणजे सगळ्यांनाच खायची असेल तर मी करते ना भेळ. सामान संपलंय. हा, हो की नाही? वय वय, संपलंय. ते किराणावाला आजारी आहे. अशक्य आहे. आता भेळ बनवणंच अशक्य आहे. बघा ना, म्हणजे आता ते कुठून तरी सामान घेऊन येणार,
मग तुम्ही भेळ बनवणार मग खाणार, याच्यात केवढा वेळ जाईल? तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन खाऊन पण याल, नाही का? नाही नको अक्षरा, आता खरंच कंटाळा आलाय जरा. रंकाळ्यावरची भेळ खायची आहे ना, तर मग इथे मागूया ना. हा, फोन केला की लगेच येईल भेळ. अहो पण हा, हे ह्यानी बरोबर सुचवलंय. तसंच करूया आपण. चल धनाजी, आपण स्वयंपाकाचं बघूया. काय करू म्हणजे हे दोघं एकत्र येतील? अजून विचार करावा लागेल.